दरम्यान प्रशांत कोरटकरच्या अटकेवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एका सामान्य माणसाला अटक करण्यासाठी पोलिसांना इतका वेळ का लागला? त्याच्या घरी पोलिसांचा पहारा असतानाही तो फरार कसा झाला, असे प्रश्न आता देशमुख यांनी उपस्थित केले आहेत। अखेर महाराष्ट्राच्या पोलिसांनी म्हणजे कोल्हापूरच्या पोलिसांनी प्रशांत कोरटकरला, जो चिल्लर माणूस होता, त्याला शेवटी अटक केली। अतिशय आश्चर्य वाटतं की इतक्या अशा या चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना 1 महिना लागला। नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराला पोलिसांचं संरक्षण होतं आणि ते संरक्षण असताना तो घरातून फरार झाला। त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात की याला कोणाच्या संरक्षणाखाली हा फरार झाला? त्याला काही पोलीस अधिकाऱ्यांचं संरक्षण होतं का? प्रशांत कोरटकरला काही राजकीय नेते जे नागपूरचे आहेत, ते अतिशय ज्यांच्या जवळचे आहेत प्रशांत कोरटकर, त्यांचं संरक्षण होतं का? की अजून महाराष्ट्रातल्या अजून कोणाचं संरक्षण होतं? कारण की इतका चिल्लर माणूस हा फरार होतो, त्याला जर पकडायला 1 महिना लागत असेल तर त्याचं सर्वांना आश्चर्य होणार आहे। आता प्रशांत कोरटकर याला अटक केली आणि आता त्याच्याकडनं माहिती काढली पाहिजे की त्याला कोणी संरक्षण दिलं, कोणाच्या संरक्षणामध्ये तो इतके दिवस होता, कोणाच्या संरक्षणामध्ये तो फरार झाला। या सर्व गोष्टी आता पोलिसांनी आता त्याच्याकडनं काढल्या पाहिजेत, तेव्हा जनतेला माहीत होईल की याला कोणाचं संरक्षण होतं। तर नागपूर दंगलीत सहभागी असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे, मात्र सरकारनं निर्दोषांना माफ करावं। जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाई होऊ नये हे लक्षात घेऊन पोलिसांनी पुढील कारवाई करावी, असं आवाहन अनिल देशमुख यांनी गृह मंत्रालयाला केलं आहे। कसं आहे की याच्यामध्ये नागपूरमध्ये जी दंगल झाली, त्या दंगलीमध्ये जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, पण ज्या कोणाचा त्याच्यामध्ये दोष नसेल अशांवर काही माहिती पुढे आली आहेत, अनेक नावं पुढे आली की त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते आहे। त्याच्यामुळे गृह खात्याला माझी विनंती राहील की ज्यांच्या जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, जे दोषी नाहीत त्यांना या दंगलीच्या प्रकरणामध्ये गोवण्यात येऊ नये, त्यांच्यावर कारवाई होऊ नये आणि अशा पद्धतीनं पोलिसांनी तिथे काम करावं। कारण की एक गोष्ट आहे की 1992 पासून नागपूरमध्ये कधी दंगल झाली नाही। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई अतिशय एकमेकाला मदत करत त्या निमित्तानं या ठिकाणी राहतात। अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये ही दंगल झाली। पण एक काय की नागपूरच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं संयम राखला, सर्वांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे दंगल लवकरात लवकर आटोक्यात आली। पण आता पुढची कारवाई करत असताना या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की ज्या कोणाचा याच्यामध्ये दोष नाही त्यांच्यावर कारवाई होऊ नये।